श्री स्वामी समर्थ. मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज आहे 14 जानेवारी, वार मंगळवार आणि वर्षातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. तर आज ना मी ठरवलं होतं नाही म्हणजे मला ना फर्स्ट आंघोळ करून घ्यायची होती उठल्या. पण काय झालं माहिती आहे का, उठले आणि मी हीटरला पाणी तापवायला लावलं आणि बघते तर काय लाईट कधी गेली ना मलाच समजलं नाही. आणि खूप वेळानंतर मी येऊन बघते पाणी तापलं का, तर ना हीटर म्हणजे पाणी एकदम थंड होतं आणि मी थंड पाण्याने अंघोळ तर नाही करू शकत. त्यामुळे म्हणलं चला बसून राहण्यापेक्षा ना, आज आपल्याला भरपूर काम आहेत, बसून राहण्यापेक्षा ना दुसरं काहीतरी काम आवरूया. तर त्याच्यामुळे ना मी म्हणलं चला ना आज आपण हॉल वगैरे क्लीन करून घेऊया, झाडून वगैरे घेऊया, चहा वगैरे करून घेऊया. तर सो मी हॉल वगैरे क्लीन केला, झाडून वगैरे घेतलं आणि नंतर आहे ना चहा करायला आले. चहा करताना म्हणलं थोडीफार जी लाईट आली होती, पण जोपर्यंत पाणी तापेल ना तोपर्यंत जेवढं होईल ना तेवढं काम आवरून घेऊया. आणि मी आज ना तुम्हाला आज मकर संक्रांतीच्या किंवा क्रांतीच्या दिवशी तुम्ही काय करायला हवं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. म्हणजे आज जर तुम्ही एक गोष्ट केली ना तर तुमच्या घरात आहे ना दुःख दारिद्र्य चा जो विनाश होऊन आहे ना तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास होईल, अशी गोष्ट मी सांगणार आहे. सर्वप्रथम ना तुम्हाला मकर संक्रांतीच्या डबल एकदा खूप खूप शुभेच्छा. आणि हा ना सण वर्षातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आणि हिंदू धर्मातील खूप महत्त्वाचा सण मानला जातो. हा जेव्हा ना सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला मकर संक्रांत असं म्हणतात की या संक्रांतीपासूनच चांगल्या दिवसांची सुरुवात होते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी ना स्वर्गाचे दार उघडतात. या दिवशी केलेलं पुण्य, फल, दान इतर दिवसांपेक्षा अधिक फलदायी ठरतं. आणि चहा वगैरे होऊ नये ना, बाकीची स्टोरी मी तुम्हाला सांगते. पण चहा वगैरे झाल्याच्या नंतर मी ना दारात छोटीशी रांगोळी काढली, दिवाबत्ती केली, जे मी खण आणले होते ते खण पुजून घेतले आणि जे दारात पण आहे ना थोडंसं दिवा वगैरे लावला. म्हणजे कसं ना असं फील होतं की हा बाबा काहीतरी सण आहे, कोणता सण आहे आणि तो जो की आपण सेलिब्रेट करतोय असं छान वाटतं. म्हणजे आपल्याला पण फ्रेश असं होतं. आणि नंतर आहे ना मी लागले माझ्या कामासाठी. म्हणजे आज ना संक्रांत असल्यामुळं ना मला पुरणपोळ्याचा स्वयंपाक करायचा होता. सो आपलं जे मराठी जेवण, पुरणपोळी, भात, आमटी, कुरडई, पापड, लोणचं, भजी वगैरे हे सगळं मला आज करायचं होतं. सो मी विषय ना मागची जी मी स्टोरी सांगितली ना ती मी कंप्लीट करते. म्हणजे आजच्या दिवशी ना ह्या दिवशी तुम्ही जे पुण्य, फल, दान जे करता ना ते इतर दिवसांपेक्षा अधिक फलदायी ठरतं. आज ना मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून करायची, मकर संक्रांती किंवा क्रांतीच्या दिवशी, जेणेकरून आहे ना तुमच्या घरातलं दारिद्र्य निघून जाईल आणि लक्ष्मीचा वास राहील. किंवा ज्या घरांमध्ये ना क्लेश होतात, सारखे भांडणं, वादविवाद, आर्थिक परिस्थिती नसते किंवा एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही अतोनात प्रयत्न करता पण ती गोष्ट भेटत नाहीये, तर ह्या गोष्टी जर तुमच्या आयुष्यात होत असेल ना तर तुम्ही मी जे सांगते ना ते तुम्ही आवर्जून करा. बघा तुमच्या घरामध्ये नक्कीच लक्ष्मीचा वास होईल आणि कसं म्हणजे तुमचे चांगले दिवस येतील. मकर संक्रांतीचे ना हे 3 दिवस खूप महत्त्वाचे असतात. म्हणजे मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी जी भोगी असते ना ती भोगी, दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी क्रांत साजरी करतात. हे 3 दिवस खूप महत्त्वाचे असतात. सायंकाळी ना म्हणजे 6 ते 12 वाजेपर्यंत तुम्ही करू शकता. मी सांगते तुम्हाला, कणकीचा ना एक दिवा करून घ्यायचा, त्यात ना वात लावून प्लेटमध्ये थोडे तांदूळ घ्या आणि तांदूळात हा दिवा लावून घ्या. दिवा ना प्रज्वलित करून चिमूटभर काळे तीळ घालून दक्षिणेकडे ठेवा. म्हणजे हा दिवा पितरांच्या सेवेसाठी असतो. तुम्ही त्या दिव्यामध्ये ना तूप, तीळ किंवा मोहरीचं तेल घालू शकता. आणि तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे ना की ह्या दिवशी ना स्वर्गाचे दार उघडतात.
स्वर्गाचे दार उघडतात. त्यामुळे आपण जेवढी पितरांची सेवा करू ना तेवढे आपल्यावर त्यांची कृपा दृष्टी राहते. आणि दुसरा दिवा म्हणजे खाली ना पांढरे तीळ टाकून त्या तिळावर दिवा प्रज्वलित करून देवघरात आपण दिवा लावायचा. म्हणजे आधीच्या ह्याच्यात काळे तीळ घालायचे आणि आताच्या ह्याच्यात पांढरे तीळ घालून थोडे त्या तिळावर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. आणि म्हणजे दोन्ही आधीच्यात काय करायचं, कणकेचा एक दिवा घ्यायचा, त्याला वात लावायचा, प्लेटमध्ये थोडे तांदूळ घ्यायचे आणि त्या तांदूळात हा दिवा लावून घ्यायचा आणि दिवा प्रज्वलित करून चिमूटभर काळे तीळ ह्या दिव्याच्या पितराच्या सेवेसाठी असतो तो काळे तीळ त्यात ठेवायचे आणि घराच्या दक्षिणेकडच्या कोपऱ्यात तुम्ही तो दिवा एक ठेवून द्यायचा जो की तो पितरांच्या सेवेसाठी असतो. आणि ना दोन्ही हात जोडून तुम्ही ना माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं. एक जवळजवळ 5 ते 10 मिनिटं किंवा तुमच्याकडे जर एखादं पुस्तक असेल ना तर तुम्ही ते देखील वाचू शकता. तुम्ही जर आज ह्या गोष्टी केल्या ना तर तुम्हाला नक्कीच ह्याचा पुरेपूर उपयोग होईल. आणि ह्या दिवशी किंवा ह्या दोन्ही दिवशी तुम्ही नक्की हे करून बघा. तुम्हाला ना नक्की फरक जाणवेल. तुमच्या घरात नक्की माता लक्ष्मीचा वास राहील. चला आता वळूया आपल्या कामाकडे. तर आज मला ना स्वयंपाक करून आम्हाला व्यवसायाला जायचं होतं मंदिरात. तर मी पटपट आवरत होते तर मध्ये मध्ये ना ईश्वरची ही बघा कशी लुडबुड चालू असते ना. ते काय नवीन नाहीये, ते काय रोजच आहे. नेहमीच मध्ये मध्ये त्यांची काही ना काही लुडबुड असतेच मला. आणि आज ना त्यांना पोटॅटो फ्राईज खाऊ वाटले होते त्यामुळे ते स्वतःच्या हाताने पोटॅटो फ्राईज बनवत होते. मला बोलले की मी आज पोटॅटो फ्राईज बनवतो. सो ठीक आहे बनवा. तोपर्यंत मी पण इकडे माझं सणाचं आवरून घेते कारण मला पण लवकर जायचं होतं. आणि सण बनवायचा म्हणलं ना की हमखास आपल्या स्वयंपाकाला 2 किंवा 2.5 तास लागतात. मला 2 तास सफिशियंट कारण आम्ही जास्त जण नाहीत घरात त्याच्यामुळे. सो तुम्हाला तुमची संक्रांत कशी गेली मला कमेंटमध्ये नक्की सांगा.